मग आपण आता उद्या सकाळी 10 वाजता भेटूया. कोणीही गैरहजर राहायचं नाही. नाही, उद्या येतो आम्ही, पण आता निघूया. चालेल, चला. हो. 10चं लक्षात ठेवा. हा हा. अहो अहो हा? अहो ओके. बसल्या बसल्या डुलकी लागली बघा. हे बघा. हळूहळू. चला, झालं काम, निघूया. होय चला. अजून पण आहे, हे बघा. अहो असू दे की, राहू दे. अहो राहू द्या. गेलं. अहो जबरदस्त काम सुरू आहे की तुमचं. समजांना समजून संकट घेऊन काम करतायसा बघा. तुम्ही कधी बघितलं? तुम्ही तर झोपला होतात. अहो, नाही नाही, म्हणजे ते झोप आता लागली होती. त्या आधी बघितलं की मी. राजकारणात नवायचं असं अजिबात वाटत नाही. तुम्ही उगा घाबरत होता की मला जमल का नाही म्हणून. अहो लई भारी जमतंय की तुम्हाला. पण या सगळ्यात तुमच्याकडे आणि घराकडे दुर्लक्ष व्हायला नको. नाही होणार. तुम्ही समधी जबाबदारी नीट पार पाडणारी गॅरंटी आहे मला. पण लाडू, तुम्ही नाही मी नाही म्हटल्यावर लाडू काय करत असेल घरी? एकटाच असेल ना. चला आपण जाऊया घरी. चला. काय करत असेल काय माहिती. अरे अरे थांब, तुला धरतो आता, सोडत नाही. थांब तुला. अरे धरलं बघ, धरलं बघ. लाडू लाडू आता कुठं पळ? हळू तिरुपती हा. पडल तो. हा हा, हा. धरलं बघ. काय झालं? काही नाही ग, डोसकं उठलंय आमचं. कशानं काय? ह्यो लाडू बघ की किती कालवा करायलाय. लाडू इकडे. काय र, काय चाललंय? किती कालवा करायलायस? हा काकी, तुम्ही खेळायला. हा, आम्हाला दुसरी काही कामच नाहीत ना व. हे बघ लाडू, तुला जे काय दंगा घालायचा आहे का नाही ते वरच्या खोलीत जाऊन कर. इथं अजिबात दंगा घालायचा नाही. श्रीपती घेऊन जा याला. काढू इकडे. आपण बाहेर जाऊन खेळूया काय? चल. अरे डोक्याला ताप आहे बाई. दिवसभर नुसती आपली कलकल 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 चालू असत्या. आयसा लाडूवर कशाला वरडला साऊ? मुलं म्हणजे देवा घरची फुलं. ढेकळाची फुलं. किती कडकड करत होता बघितलंस ना व? तुमचं झालं की कळेल तू मस्ती. हट. आमसने तर का नाही मुलं बाळच नगत. डोक्याला ताप जरा म्हणून मी मातपणा नसतोय बघ. अहो बारकी पोरं त्यासाठीच असतात. त्याचा ताप होईत नसतोय. मग काय असतो? कान किर्र करून टाकलं आता आमचं. वहिनीसा, बारक्यांच्यासाठी आपल्या मनात माया असली की नाही की हे किरबिर काय होत नाही बघा. उलट मुलांच्या कालव्यात आपलं मन रमून जातंय. बाईच्या मनात गोदाक्का, तुम्ही काय आता कीर्तन झडणार आहे काय आमच्या समोर? राणा अंजली. काय सरपंच बाई, पहिला दिवस कसा काय गेला? छान मस्त. बर, जेवण कसं झालं होतं? जेवला ना हो दोघं? ए बर, लई भारी गेला आजचा दिवस. राणा भाऊजी, तुम्ही जेवला का नाही असं विचारायलात गोदाक्का. सरपंच बाई संगत जेवला का नाही? हा ते मी आलो हातमध्ये. हा द्या मला. तुम्ही हात पाय धुवून घ्या, मी काहीतरी खायला आणते. अंजली, हा तुम्ही दोघं जेवलायसा ना हो? आत या ना.
ढोकळा उपाशी आहे बघ चंदे. वय ते आलं माझ्या ध्यानात. आता जेवण नाही ते नाही, पण आमच्या शब्दानं पोट भरलं पाहिजे त्याचं. म्हणजे काही नाही. राणा भाऊजी, आमासनी बी आज एक घास केला नाही बघा. का? ते सकाळ धरणं आमची तब्येत जरा नरमच आहे. पण तुम्ही का नाही जेवला बरं? हे आता असंच होणार. बायको सरपंच झाली की नवरा असा बाजूला पडतोय का नाही, तसलं काय तर. नाही नाही असं काय नाही. हा तसंच आहे. आता जाऊबाई जेवणार आणि तुम्ही उपाशी राहणार. जाऊबाई तुम्हाला विसरणार बघा हळूहळू. असं कसं? हा कसं म्हणजे, हे बघा राणा भाऊजी, आता त्या हळूहळू सरपंचकीच्या कामामध्ये गुंतत जाणार. जेवढं तुम्ही त्यांच्यापासून लांब राहणार का नाही, तेवढं त्या कामात अजून गुंतत राहणार. आता बघा, तुम्ही एवढ्या काळजीपोटी जेवण घेऊन गेला त्यासनी, पण त्या एकट्याच जेवल्या आणि तुम्ही राहिला उपाशी. राहिला का नाही? असंच असतंय बघा राणा भाऊजी. कामाच्या रगाड्यात आपल्या माणसाचा इसर लगेच पडतो. म्हणून तर आम्ही म्हणत होतो जाऊबाईसनी सरपंच करू नका करू नका. पण आता आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही, तेवढं त्या तुमच्यापासून लांब होणार. ठीक आहे, तुम्ही जाऊन खाऊन घ्या, पण आम्ही जे सांगितलंय ते बी ध्यानात ठेवा. अहो अहो थांबा, अहो थांबा, बसा इथे, इथेच बसून जेवा. बसा लवकर. तुम्ही माझ्यासोबत जेवणार ते मला आधीच का नाही सांगितलं? अहो कामाच्या गडबडीत मी विसरून गेले तुम्हाला विचारायचं. मला वाटलं तुम्ही घरनच जेवून आलाय. सॉरी. अहो सॉरी, खरंच सॉरी. अहो एवढं काय त्यात? काम महत्वाचं. तुम्ही कामाकडे लक्ष द्या, मी तुमच्याकडे लक्ष देतो. माझ्याकडे? होय. अहो आज कसं काळजीनं तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो, तसंच बघा उद्यापासून मी कायम तुमच्या संगत राहणार, कायम तुमच्या आसपास राहणार बघा. अहो नको, म्हणजे लोकांना काय वाटेल? अहो त्यांना काय वाटायचं ते वाटू द्या की, पण मी काय तुमची साथ सोडणार नाही बघा. पण हा, आज जसं केलं तसं करू नका. पार हकलून लावलं की मला. नाही नाही नाही, अहो तुम्ही माझी नको तेवढी काळजी करत होतात, मला थोडं ओसाळल्यासारखं झालं. असं नका करत जाऊ. म्हणजे मीच चुकलोय म्हणा की. नाही तसं नाही. मी हे घ्या, तुम्ही जेवून घ्या बरं. नाही भूक नाही मला. आता असं रुसायचं नाही बरं का, घ्या. आता तुम्हाला नाही पटत तर नाही करत. अहो नाही, म्हणजे मलाही आवडतं, पण तुम्ही तुमची सगळी कामं सांभाळून करायचं. पक्क? पक्क. हा, पण मी कधी काही सांगितलं तर माझं सुद्धा ऐकायचं. अहो एकदम फिक्स. जी बघा, मी तुमची काळजी घ्यायची आणि माझं चुकलं तर तुम्ही मला सांगत जावा. आपण दोघंही एकमेकांना सांभाळून घेऊया. होय. तर आता बघताय काय, हो भरवा की लय भूक लागली हो मला. हो. हे घ्या.
चला भरभर खाऊन घ्या आता. मिसळ नाही केली. मिसळ आधीमध्येच. अगं लाडूला खाऊ वाटत असेल. काय लाडू? गोदा का होऊन जाते की चरचरीत मिसळ? आज नाही, उद्या करते. वहिनी झाली का तयारी? झाली. अंजली, आता न्याहारी करूनच जा बाई. तिथं कामाच्या नादात जेवायचं विसरतीस तू. हो. वय, गरगरीत नाश्ता केला की नाही की दुपारच्या जेवणाचं काही टेन्शन नाही बघा. सरकाव जरा, बसू द्या. वहिनी हा? साहेब, तुम्हासनी बी न्याहारी आणू काय? काय आहे? शिरा नाही बाई, नको. भूक नाही आमासनी. जाऊ बाई, तुमचं आवरून झालं की मग पंचायत ऑफिस मध्ये या. तिथं येऊन आम्ही काय करू? आज मीटिंग आहे आणि तुम्ही सदस्य आहात तर मीटिंगला यायलाच पाहिजे. आणि तसंही आज कमिटी आणि नेमणुका सुद्धा ठरणार आहे. अच्छा, म्हणजे आता तुम्ही सरपंच आहे तर आमच्यावर हुकूम गाजवणार काय? नाही, तुम्ही सदस्य आहात तर तुमचं कर्तव्य आहे मीटिंगला येणं. ठीक आहे, बघतो. मूड झाला तर येतो आम्ही. चला लाडू महाराज, झाला का नाश्ता? नाही म्हणजे शाळेला जायचंय ना? हो? जायचंय की. चला. चला लवकर. माऊ जातो. येतो. हा माऊ येतो. अंजली, हा, घे न्याहारी करून घे. बसून खा तिथं. मी स्वयंपाकाला लागते. अंजली, शिरपतीकडनं डबा पाठवून देते. येळ काढून जेवून घे. हा बाई. गोदक का माझा बी संकट बर, मी बी पंचायत ऑफिसात जेवीन. तुम्ही काय करणार आहात पंचायत ऑफिस मध्ये येऊन? काय नाही, ते असत तुमचे संकट. नाही नाही, नको. म्हणजे माझ्यामुळे तुम्ही तुमची कामं सोडू नका. तुम्ही मयात जा. गोदा का त्यांचं जेवण मयातच पाठवा. बरं. हो, अहो ऐका की. नाही नको, तुम्ही मयातच जा. सूरज भाऊजी आहेत की माझ्यासोबत? बरं ठीक आहे, काय लागलं तर मला फोन करशील ना? हो, करते. बरं जाऊ काय? येतो म्हणावं. येऊ काय? चल. बरं सूरज भाऊजी, तुम्ही पण तुमचं आवरून घ्या. मी माझं आवरलं की आपण निघूया. साहेब, समद्यांचं आपलं आपलं चाललंय बघा. तुम्ही तर हिथं असून बी नसल्यासारखं झालंय. हा, आपण कधी पंचायत ऑफिसला जाऊ. चला. खुळी आहेस काय? असं कोणाचा हुकूम आहे म्हणून आम्ही जात नसतोय. हुकूम नाही हो, कर्तव्य कर्तव्य. नुसतं मेंबर बनून मिरवण्यात काय बी मजा नाही. हे बघा ताई साहेब, तुम्हाला जर गाजवायचं असेल तर तुम्ही कुठल्या ना कुठल्या कमिटीवर पाहिजे म्हणजे पाहिजे. चला उठा. चल. हा, आवरतो. चल चल. ताईसाहेब, कशानं व्हायले हो हे समजा तुम्हासनी? काय माहित, आमची तब्येत बरी नाही. हे बघ, तुला जर पंचायतीत यायचं नसेल तर राहू दे, पण ही असली नाटकी करू नकोस तू. नाटक का करू आम्ही? ते तू तुझ्या मनाला विचार. वहिनी सरपंच झाल्यापासून बघायला लागलोय मी. हे बघ, थोड्या चांगुलपणानं विचारलं तरी हे असं आहे तुझं. चांगुलपणा कशा संगड खात्यात तेच माहित नाही म्हणा. तुला नुसतं ढोंग करायला येतंय. चालू देत, तुम्ही जा जोडीला, करा ढोंग बसून. एवढं कळकळीने सांगायला पण विश्वास नाही बघ. अहो ताईसाहेब, हे लांडगा आला राहिला असं झालंय हो. पर ते ना हो, कशानं व्हायले तुम्हासनी? बीपी, शुगर? आमचं काय वय झालंय काय गोदाक्कांसारखं? बीपी शुगर उगा काय बी. अहो मग अशी सारखी सारखी चक्कर काय आल्या? नाही, आज डॉक्टरकडे जायलाच पाहिजे.
हा जाऊ पर त्या आधी त्या पंचायतीच्या ऑफिसात जाऊया. तायसाहेब तुम्ही एका तरी कमिटीवर पाहिजे म्हणजे पाहिजे बघा. असणारच ग. सरपंच पद ते मास्तरीन बळकावून बसल्या आणि डेप्युटी सरपंच त्या धुरपीला केलंय. आता आमचा नंबर. शाबास. हा 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 अंगास शाबास. एहरे पट्ट्या. हा जोरात. शाबास. वस्ताद नमस्कार करतो. आलाच मन शेवटाला तालमीत. वस्ताद तुम्हाला म्हणलं होतं की इलेक्शन झालं तालमीत येणार म्हणून. आता एक दिवस बी अजाबात खाडा करायचा नाही. रोजच्या रोज तालमीत यायचं म्हणजे यायचं. येणार की. हा. सरपंच बाईचा नवरा म्हणून अजाबात डील मिळणार नाही. मी मागणार बी नाही. हा ठीक आहे. आता उतर मातीत. होय ते कापड बदलून येतो. रांदा नमस्कार. नमस्कार. रांदा वहिनीला सांगायचे तेवढं आमच्या गल्लीतल्या गटारीचं काम करून द्यायला. सांगतो की. राणदा ते आमच्या नळाचं पाईप आहे की नाही ते लिकेज झालंय मर्दा. जरा वहिनीला सांगून करून घे की. सांगतो. राणादा आमच्या घरासमोर डांबाचा दिवा पण पडलाय. थोडं वहिनीला सांगून करून घ्या ना. सांगतो. हा आता करा सुरू. आमच्या घरासमोर रस्ता खराब झालाय. परवा म्हातारी घसरून पडली. तेवढं वहिनी सांगून करून घ्यायला हवी. अरे बस की मर्दांनो. काय लावले हा एका टायमाला एवढी कामं. आणि मी इकडे तालीम करायला आलोय का तुमच्या संघांच्या अडचणी सोडवायला. वस्ताद हे समजे मला का सांगताय. अरे तुला सांगणार नाही तर मग कुणाला सांगणार. वस्ताद मी सरपंच आहे काय. अरे पर सरपंच व्हायचा नवरा तरी आहेच ना. आता अंजली पुढे ढिगाणं काम असणार आहेत म्हणून तुझ्या कानावर घालायचं. तू अंजलीच्या कानावर घाल. पण एका दिवसात एवढं समज. अरे नवीन सरपंच म्हटल्यावर सगळेजण काय ना काय काम घेऊन येणारच की. आणि सगळ्यांचे काम करायला लागतात. असं कोणाला नाही म्हणून चालत नाही. आणि सरपंच म्हटल्यावर 24 तास गावाकडे लक्ष द्यायला लागतंय. सगळ्यांची कामं करायला लागतात. बोंबाचाही समधी. अरे असं म्हणून चालत नाही. सरपंच म्हणजे काय नुसतं मिरवायचं काम नाही. सगळ्यांची कामं करायला लागतात. बर चल आता सराव करूया अगोदर. अरे अगोदर सराव करूया आणि मग अडचणी सांगूया.